बंटेची इच्छा होती अभिषेक करायची, पण आता बघूया. आमचा एक मित्र करण्यात मला नाही. बरोबर 10:21 झालेत. आम्ही पोहोचलो इथे त्र्यंबकेश्वरला. हे मेन गेट आहे त्र्यंबकेश्वर. काय म्हणते भाई रात के 10:30 बजे अभी आए यहाँ पे, देखते हैं रूम स्टे करना पड़ेगा पहले, तो मॉर्निंग का दर्शन करेंगे हम लोग, फिर दर्शन करने के बाद निकलेंगे मुंबई के लिए। मित्रांनो? आम्ही त्र्यंबकेश्वरला 10:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो आणि आम्ही इथे एक रूम लगेच मिळाली. मंदिराच्या जवळच आहे. तर आता वाजले 6:30. उशीर झालाय आम्हाला. तर खरं 5 वाजता आसपास जायचं होतं, झाली नव्हती, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया लवकर, फटाफट निघूया आपण मुंबईच्या दिशेने. चला भेट. हे बघा मित्रांनो, इथे आतमध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये ही अशी पार्किंगची सुविधा आहे, बाईक वगैरे. खरं तर आतमध्ये येऊन नाही देत बाईकला, पण आम्ही कशी तरी घेऊन आलो. इथे समोरच हे बघा, हे एक्झिट आहे त्र्यंबकेश्वरचं, आणि इथेच महाराजांच्या पुतळ्यासमोरच इथे तुम्ही पार्किंग करू शकता. हे असं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ. तर आम्ही चाललो आता दर्शनाच्या लाईनला. क्या म्हणते? निकलते अभी सुबह का टाइम है, मॉर्निंग का 6:30 बज रहे हैं, देखते अभी कुछ जाओ आगे रश वगैरह है कि नहीं, आपको वो भी बताएंगे वीडियो में कि सुबह का दर्शन सही है या इवनिंग में आना सही है, वो भी देखते वीडियो में बताएंगे आप. चला मित्रांनो, बघूया आता गर्दी आहे. मित्रांनो बघा, हे आता असं आहे, इथून एंट्री आहे त्या गेट पासून, आणि आपल्या रोहितने हे हार आणि फूल घेतलेलं आहे. त्याची मन्नत आहे, तो पूर्ण करणार. तर मित्रांनो, पूर्ण खाली आहे, बघू शकता, नाहीतर खूप गर्दी असते. हे बघा, फुल खाली आहे, दिसतंय. आणि 6:30 वाजलेत आता. मला वाटतं पोहोचू लवकरात लवकरच. लवकरात लवकर आपलं दर्शन होणार आहे. रोहित इथं थोडं एकदम महादेव महादेव महादेव. रोहित, तुला काय वाटतं? आपण लवकरात लवकर दर्शन करून घेऊन बाहेर पडू वाटतं, है ना? अशी गर्दी आहे इथे. जास्त गर्दी नाहीये. एक अर्धा तासामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल मित्रांनो. बघू शकता, मुव्हेबल गर्दी आहे, वेटिंग करावं लागत नाहीये. तिथे समोरच दिसतं, तिथे मंदिर आहे. गर्दी एवढी नाहीये. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोय. 15-20 मिनिटांमध्ये आपण आतमध्ये असू. ही लाईन, मला वाटतं ही VIP लाईन, नॉर्मल लाईन. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो इथे. 15-20 मिनिटं लागले. हे बघा, हा गाभार आहे. पोहोचलो आम्ही एक 15-20 मिनिटांमध्ये. काय म्हणते, बरोबर ना? हा, आहे गर्दी आहे बऱ्यापैकी आहे. बघूया आहे मित्रांनो, इथे हिंदीच्या कानामध्ये बोलतायत. हा असा गाभार आहे. इथून आता पुढे जायचं आपल्याला.
मित्रांनो इथं आम्ही आता फायनली पोहोचलोय बघा गाभाऱ्याजवळ. एवढी गर्दी आहे, नॉर्मल आहे, बघू शकता. हा असा काय बाहेरचा म्हणजे पाठीमागे. चला आता लवकरच आपलं दर्शन होणार आहे, भेटू आपण. तर बघा इथे हवन वगैरे करतायत, पूजा वगैरे चालू आहे. असा गाभारा इथे लोक अभिषेक करतायत आणि पुढे गाभारा आहे. इथे डिस्प्लेला आहे तर बघा दर्शन केलं जातं आणि इथे लोक अभिषेक करतात. बऱ्यापैकी गर्दी आहे इथे. हा असं काय नजारा आहे. गर्दी तर आहे पुढे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो आम्ही आता लवकरच दर्शन घेणार आहे. झालं आता, काय म्हणते, बरोबर ना? पास में आ चुके हैं। सिक्युरिटी टाईट आहे ना, सिक्युरिटी. हा बघूया मित्रांनो, इथे मध्ये हवन वगैरे करतायत, अभिषेक करतायत. बंटीची इच्छा होती अभिषेक करायची, पण आता बघूया. आमचा एक मित्र करते मला नाही. हा हे बघा मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जवळच. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता काय जबरदस्त नजारा आहे, वातावरण पण मस्त झालंय आणि आमचं दर्शन फटाफट झालं. आम्ही 6:30ला आलो, एक पाऊण तासामध्ये दर्शन झालं आमचं. आता आम्ही निघालो आता परतीच्या दिशेने मुंबईला. तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की आपण दर्शन कसं केलं, काय बघू शकता. एवढी गर्दी नाही पण आहे, बऱ्यापैकी आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.